जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू. 17व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीवर एक तेजस्वी वीर उगवला, ज्यांनी केवळ अध्यात्म नाही तर संपूर्ण समाजाला दिशा दिली. ते समर्थ रामदास स्वामी. 1608 साली जाम गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना रामनामाची गोडी होती. लहान असतानापासूनच त्यांना सतत रामनामाचा जप करण्याची खूप आवड होती. ठिकठिकाणी त्यांनी सतत नामस्मरण केले आणि वयात आल्यानंतर त्यांचा विवाह एके दिवशी ठरला. परंतु विवाहाच्या दिवशी सावधान हा शब्द त्यांच्या कानी पडला व त्यांनी संसाराचा त्याग केला आणि त्यांनी तेथून पुढे नाशिकच्या दिशेने प्रवास केला. नाशिकच्या टाकळी येथे त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या ठिकाणी त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांनी अखंड जपला. सतत ते श्रीराम जय जय राम याचे नामस्मरण करत राहिले. ठिकठिकाणी गुहेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना एक दिवस प्रत्यक्ष आत्मज्ञान त्यांना प्राप्त झाले. त्यांची तपश्चर्या फळाला आली. आत्मज्ञान झाल्यानंतर रामदास स्वामी संपूर्ण भारतभर फिरले. लोकांमध्ये धैर्य, शौर्य आणि धर्म भावना त्यांनी लोकांच्या मनामनात जागवली. त्यावेळी त्यांनी 11 मारुती मंदिरेही स्थापिली, जी आता प्रत्यक्षात आता सर्व ठिकाणी आहेत. अशी 11 मारुती मंदिरे त्यांनी स्थापिली. समाजात शक्ती आणि संघटन निर्माण केले. तर हा पहिला भाग आहे. दुसरा भाग घेऊन